मित्रांनो, आता हा व्हिडिओ एडिट करण्यासाठी CapCut Pro ओपन करून घ्या। जर नसेल तुमच्याकडे CapCut Pro तर तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनलवरून घेऊन घ्यायचे, ठीक आहे। नंतर काय करायचं, सगळ्यात पहिले तर न्यू व्हिडिओ दिसेल तुम्हाला, तर याच्यावरती क्लिक करायचे आणि इथून काय करायचं, तुम्ही तुमचा कोणता एक फोटो घेऊन घ्या। समजा इथून मी हा एक एक्झाम्पलसाठी हा फोटो घेतलेला आहे, तर फोटो अशा प्रकारे घ्यायचा आहे आणि इथून एचडीवरती क्लिक करून ॲड करून घ्यायचे फोटोला, ठीक आहे। फोटो ॲड केल्यानंतर पुढे हा लोगो व्हिडिओ डिलीट करून टाकायचे। फोटोची डिटेल अशा प्रकारे 30 सेकंदापर्यंत ओढून घ्यायचे। परत ते एकदम व्हिडिओच्या सुरुवातीला यायचे, ओव्हरलेमध्ये यायचे, ॲड ओव्हरलेमध्ये यायचे आणि इथं तुम्ही काय करायचं, वरून आपल्या झिप फाईलचा फोल्डर सिलेक्ट करून व्हिडिओजमध्ये यायचे आणि इथे मी तुम्हाला बिटमॅप ऑडिओ व्हिडिओ दिलेला आहे, हा तुम्ही घेऊन घ्यायचे, ठीक आहे। घेतल्यानंतर काय करायचं, इथून मला थोडंसं छोटं करून घेतो आणि नंतर काय करायचं, आता या व्हिडिओमध्ये ज्या पण ठिकाणी तुम्हाला बीट 1 बीट 2 अशा प्रकारे नाव दिसतील त्या ठिकाणी थांबायचे। जसे की आता इथं बीट 1 आहे, इथं थांबायचे, थोडं वाटल्यास झूम करून गेले याला, ठीक आहे। नंतर इथं थांबल्यानंतर वरचा मेन फोटोला क्लिक करून स्प्लिट करायचे। तर अशा प्रकारे फक्त बीट 1 बीट 2 बीट 3 जेवढी लास्टपर्यंत बीट असतील सगळ्यांप्रमाणे तुम्ही पटापट तुमचा हा वरचा मेन फोटो स्प्लिट करून घ्यायचे। अनेक लक्षात ठेवायचे मित्रांनो। आता पुढे इथं मी तुम्हाला पुढे यायचं अशा प्रकारे, ठीक आहे। आता इथं बघू शकता 13 नंबरचा बीट, याच्या पुढे तुम्हाला अशा प्रकारे कट आउट 1 आणि कट आउट 2 नाव दिलेले, तर इथं हे कट नाही करायचे फोटो, ठीक आहे। फक्त जे बीट 13 असेल तर इथं कट करायचे, नंतर जो बीट 14 आहे डायरेक्ट इथं फोटो कट करायचे, ठीक आहे। आणि जे मी ते कटआउट नाव दिलेले तर ते तुम्हाला मी पुढं सांगणार आहे कशा प्रकारे ते करायचे। तिथं कोणताही फोटो वगैरे कट करायचे नाही, ठीक आहे। मी नंतर तुम्हाला ते सांगणार, ठीक आहे। तर काय करायचं, पटापट तुम्ही बीटप्रमाणे तुम्ही तुमचा मेन फोटो अशा प्रकारे स्प्लिट करून घ्या। तर मी पटापट स्प्लिट करून घेतो। तर बघू शकता शेवटीपर्यंत फोटो कट केलेले आणि तर मी बघू शकता 13 नंबरचा जो बीट होता तर बराबर इथं कट केलेले, ठीक आहे। जे काही कट आउट ऑप्शन आहे तर इथं कट नाही करायचं तुम्ही, ठीक आहे। आता शेवटी यायचे, शेवटी आल्यानंतर या ब्लॅक व्हिडिओच्या शेवटी यायचे, वरचा मेन फोटोवरती क्लिक करून स्प्लिट करून एक्स्ट्रा पार्टला तुम्ही डिलीट करून टाकायचे आणि हा ब्लॅक स्क्रीनच्या व्हिडिओवरती क्लिक करून काय करायचे, खाली ऑप्शन स्क्रॉल करून पुढे यायचे आणि तर तुम्हाला एक एक्स्ट्रा ऑडिओ नाव दिसेल तर याच्यावरती क्लिक करून याच्यावरचे ऑडिओ खाली घेऊन घ्यायचे आणि ब्लॅक स्क्रीनचे व्हिडिओ डिलीट करून टाकायचे। नंतर काय करायचे, आता सुरुवातीला यायचे, एक एक फोटोवरती क्लिक करायचे, तर तुम्ही रिप्लेसमध्ये यायचे आणि तुम्ही जे काही वेगवेगळे फोटो असतील तर त्या फोटोजमध्ये जाऊन तुम्ही अशा प्रकारे रिप्लेस करून घ्यायचे। तर मी काय करतो, फोटो पण पटापट रिप्लेस करून घेतो, इफेक्ट्स ॲनिमेशन वगैरे सगळं लावून घेतो। मग मी तुम्हाला डिटेलमध्ये सांगतो कशा प्रकारे कोणत्या फोटोला कोणतं ॲनिमेशन कोणतं इफेक्ट लावायचे, मग मी तुम्हाला सगळं डिटेलमध्ये सांगतो, ठीक आहे। मित्रांनो, आता इथं बघू शकता सगळ्या फोटोंना मी ॲनिमेशन इफेक्ट्स वगैरे सगळं लावून घेतलेले। आता मी तुम्हाला एक एक करून सांगतो कोणत्या फोटोला कोणत्या इफेक्ट्स लावायचे, कोणत्या ॲनिमेशन लावायचे, ठीक आहे। तर सगळ्यात पहिले तुम्ही काय करायचं, सुरुवातीला यायचे, आता आधी सगळ्यात पहिले व्हिडिओ इफेक्ट्स तुम्ही लावायचे। आता सुरुवातीला तुम्हाला काय करायचे, 2-3 व्हिडिओ इफेक्ट्स लावायचे, बघू शकता हे इथं तुम्हाला नाव दिसत असतील, स्प्लिट ग्रे वगैरे इथं तुम्हाला नाव दिसत आहे, बघू शकता इथं हॅलो ब्लर शेक, हे तुम्हाला 3 व्हिडिओ इफेक्ट लावायचे। सिम्पली काय करायचं, सुरुवातीला यायचे, इफेक्ट्समध्ये यायचे आणि इथून सगळ्यात पहिले इथं वरती सर्च करायचे हॅलो ब्लर, ठीक आहे। हॅलो ब्लर सर्च केल्यानंतर इथं बघू शकता थोडं थांबायचे, इथे 1 नंबरला हा जो इफेक्ट्स आलेला आहे हा तुम्ही घ्यायचा। घेतल्यानंतर काय करायची, याची जी काही रेस आहे 1 2 3 4 5 6 आपला 6 फोटोचा पुढेपर्यंत इथंपर्यंत वाढून घ्यायचे। नंतर दुसरा जो इफेक्ट्स आहे तुम्ही हा घ्यायचा स्प्लिट ग्रे म्हणून, ठीक आहे। तर सिम्पली इफेक्ट्समधून व्हिडिओ इफेक्ट्समध्ये यायचे, इथून तुम्ही स्प्लिट अशा प्रकारे आणि ग्रे सर्च करायचे, ठीक आहे। स्पेलिंग बरोबर बघून घ्या आणि इथून हा तुम्ही व्हिडिओ इफेक्ट्स घेऊन घ्यायचे। घेतल्यानंतर इथं बघू शकता ओके करायचे आणि याची जी काही लेअर आहे या 1 2 3 4 5 6 7 8 हे 8 फोटोला लावून घ्यायचे। नंतर जो काही शेक नावाचा इफेक्ट घ्यायचे हा तुम्ही घेऊन घ्यायचे, शेक नावाचा हा इफेक्ट आहे हा तुम्ही घेऊन घ्यायचे। घेतल्यानंतर काय करायचे, याचे ॲडजस्टमध्ये यायचे, याची इंटेन्सिटी तुम्ही 8 ठेवायची, ठीक आहे। याची इंटेन्सिटी तुम्ही 8 ठेवायचे आणि बाकी जसं हे सगळं तसंच राहू द्यायचे, ठीक आहे। फक्त इथं तुम्ही शेकमधून तुम्ही ॲडजस्टमधून इंटेन्सिटी ॲड करायचे, बाकी सेम टू सेम सगळं तसं राहू द्यायचे, ठीक आहे। आता इथं 3 व्हिडिओ इफेक्ट्स लावल्यानंतर पुढे यायचे, आता पुढे चलायचे अशा प्रकारे, ठीक आहे। आता इथं पुढं आपल्याला कुठे यायचे, आता हे 9 फोटो आहेत, 9 10 11 12 13 14 15 आणि 16, तर हा 16 नंबरचा फोटो जिथून स्टार्ट होत होतो तर इथे यायचे। आता इथं पण तुम्ही काय करायचे, इफेक्ट्समधून व्हिडिओ इफेक्ट्समध्ये यायचे आणि इथून तुम्ही हा जो शेक नावाचा इफेक्ट्स आहे परत तुम्ही डबल घ्यायचे, ॲडजस्टमध्ये यायची, याची इंटेन्सिटी तुम्ही 10 वरती ठेवायची, ठीक आहे। 10 वरती इंटेन्सिटी ठेवायची, नंतर ओके करायचे आणि याची लेअर तुम्ही शेवटपर्यंत ओढून घ्यायचे।
परत तुम्ही या फोटोच्या सुरुवातीला यायचे, जिथून हा शेक नावाचा इफेक्ट लावले तर याच्या सुरुवातीला यायचे आणि इथून तुम्ही परत इफेक्ट्समध्ये येऊन व्हिडिओ इफेक्ट्समध्ये येऊन तुम्ही फ्लॅश 2 नावाचा जो काही हा व्हिडिओ इफेक्ट्स आहे इथून तुम्ही अशा प्रकारे फ्लॅश 2 सर्च करायचे आणि हा फ्लॅश 2 नावाचे व्हिडिओ इफेक्ट्स घेऊन घ्यायचे आणि याची पण जी काही रेस आहे तर शेवटीपर्यंत ओढून घ्यायचे, ॲडजस्टमध्ये यायचे आणि याची इंटेन्सिटी तुम्ही काय करायचे 13 वरती ठेवून घ्यायचे. बाकी जसं आहे तसं तुम्ही सेम राहू द्यायचे. ठीक आहे. तर तुम्ही अशा प्रकारे व्हिडिओ इफेक्ट्स लावून घ्यायचे, जे मी तुम्हाला जिथून सांगितले तर तिथून लावून घ्यायचे. आता आपल्याला ॲनिमेशन लावायचे. ॲनिमेशन लावण्यासाठी पहिल्या फोटोवरती क्लिक करायचे. आता पहिला जो फोटो आहे आता 1 नंबर, 2 नंबर, 3 नंबर, 4 नंबर, 5 नंबर, 6 नंबर, 7 आणि 8 नंबर. तर 8 पर्यंत टोटल जेवढे आपले फोटो आहेत मित्रांनो 8 पर्यंत. तर 8 पर्यंत फोटोंना तुम्हाला दोनच ॲनिमेशन लावायचे कॉम्बोमधून. डिस्टॉर्ट राईट पहिला फोटोला डिस्टॉर्ट राईट लावायचे, नंतर दुसरा फोटोला डिस्टॉर्ट लेफ्ट लावायचे, परत पुढचा फोटोला डिस्टॉर्ट राईट, डिस्टॉर्ट लेफ्ट, डिस्टॉर्ट राईट, डिस्टॉर्ट लेफ्ट, डिस्टॉर्ट राईट आणि डिस्टॉर्ट लेफ्ट. अशा प्रकारे हे दोनच ॲनिमेशन लावायचे ह्या 8 फोटोंना. ठीक आहे. एक एक करून लावून घ्यायचे. आता जो 9 नंबरचा फोटो आहे तर याच्या सुरुवातीला यायचे ॲनिमेशनमध्ये यायचे तर तुम्ही झूम वन नावाचे ॲनिमेशन लावून घ्यायचे. परत पुढचा फोटोला तुम्ही काय करायचे इथून स्लिप अँड स्लाईड 2 नावाचे ॲनिमेशन लावून घ्यायचे. परत ओके करायचे. परत पुढच्या फोटोला तुम्ही स्लिप अँड स्लाईड 1 नावाचे ॲनिमेशन लावून घ्यायचे, ओके करायचे. तर या 12 नंबरचा फोटोला तुम्ही स्लाईड अँड वेव्ह नावाचे ॲनिमेशन लावायचे. परत त्याच्या पुढचा 13 नंबरचा फोटोला तुम्ही इथं वरचे सर्चमध्ये तुम्ही ओपन क्रॉस सर्च करायचे. ओपन क्रॉस सर्च केल्यानंतर हा इनमधून ॲनिमेशन लावून घ्यायचे. याची रेस तुम्ही खालची रेस फुल वाढून घ्यायचे. परत त्याच्या पुढच्या फोटोला तुम्ही काय करायचे ॲनिमेशनमध्ये यायचे तर वरती सर्चिंगमध्ये तुम्ही काय करायचे क्रॉस शेक अशा प्रकारे सर्च करायचे आणि इनमध्ये अशा प्रकारे क्रॉस शेक नावाचे ॲनिमेशन आहे हा लावून घ्यायचे. ठीक आहे. नंतर खाली पण तुम्हाला 2 इथं फोटो लावायचे, ते आपण पुढं बघू. ठीक आहे. आधी आपण ॲनिमेशन वगैरे लावून घेऊ, मग ते आपण फोटो वगैरे लावू. ठीक आहे. आता परत त्याच्या पुढच्या फोटोवरती यायचे, ॲनिमेशनमध्ये यायचे आणि इथून तुम्ही स्लाईड अँड वेव्ह नावाचे ॲनिमेशन लावून घ्यायचे. परत त्याच्या पुढच्या फोटोला तुम्ही इथून डिस्टॉर्ट राईट नावाचे ॲनिमेशन लावून घ्यायचे. परत त्याच्या पुढच्या फोटोला तुम्ही इथून स्लाईड अँड स्लिप अँड स्लाईड 2 नावाचे ॲनिमेशन लावून घ्यायचे. परत पुढच्या फोटोला तुम्ही इथून बेंड झूम नावाचे ॲनिमेशन लावायचे. परत त्याच्या पुढच्या फोटोला तुम्ही इथून स्ट्रेट अँड डिस्टॉर्ट नावाचे ॲनिमेशन लावून घ्यायचे. परत त्याच्या पुढच्या फोटोला तुम्ही इथून स्लिप अँड स्लाईड 1 नावाचे ॲनिमेशन लावायचे. परत त्याच्या पुढच्या फोटोला तुम्ही इथून वेव्ह ऑब्स्क्रिप्शन नावाचा इथून हा ॲनिमेशन आहे तर स्पेलिंग वगैरे बघून घ्या, इथं सर्च करायचे, लावून घ्यायचे. परत त्याच्या पुढच्या फोटोला तुम्ही इथून बाउन्सिरस नावाचे ॲनिमेशन लावायचे. परत त्याच्या पुढच्या फोटोला तुम्ही इथून डिस्टॉर्ट राईट नावाचे ॲनिमेशन लावायचे आणि शेवटच्या फोटोला तुम्ही इथून स्लिप अँड स्लाईड 2 नावाचे ॲनिमेशन लावून घ्यायचे. त्यानंतर आता एवढं झाल्यानंतर परत इथं मागे यायचे. आता या ठिकाणी बघू शकता 2 फोटो इथे मी लावले. मी तुम्हाला बीटमार्क व्हिडिओमध्ये पण तुम्हाला सांगितलं होतं मी कटआउट 1 आणि कटआउट 2 अशा प्रकारे 2 टेक्स्ट दिलेले होते तर यासाठीच दिलेले होते. तर तुम्ही काय करायचे एकदा सुरुवातीला यायचे, इथून तुम्ही काय करायचे ओव्हरलेमधून काय करायचे व्हिडिओमध्ये यायचे आणि हा आपला जो बीटमार्क व्हिडिओ आहे तर परत ॲड करून घ्यायचे आणि पुढे यायचे. नंतर काय करायचे इथून तुम्ही काय करायचे जिथं आता आपला कटआउट 1 नाव दिसेल तर इथे यायचे, ॲड ओव्हरलेमध्ये यायचे, फोटोजमध्ये यायचे. जो पण तुम्हाला फोटो आवडेल तो तुम्ही फोटो घ्यायचे. फोटो घेतल्यानंतर इथून ॲड करून घ्यायचे फोटोला. फोटो ॲड केल्यानंतर इथं स्क्रॉल करून पुढे यायचे. रिमूव्ह बिगमध्ये यायचे, ॲटो रिमूव्ह करायचे, ऑटोमॅटिक याचे फोटोचे बॅकग्राऊंड रिमूव्ह होऊन जाईल. परत काय करायचे याची लेअर या फोटो एवढीच कमी करून घ्यायचे. नंतर काय करायचे या फोटोला थोडं छोटं करून इथं कुठेही खाली घेऊन घ्यायचे आणि फोटोवरती क्लिक करून ॲनिमेशनमध्ये यायचे आणि इथून तुम्ही इथं सर्चिंगमध्ये तुम्ही फ्लॅश 2 अशा प्रकारे सर्च करायचे आणि हा फ्लॅश 2 नावाचा इथून ॲनिमेशन लावून घ्यायचे इनमधून. तर अशा प्रकारे तुम्ही कटआउट 1 मध्ये हा फोटो लावून घ्यायचे कट करून. परत कटआउट 2 जिथे आहे तिथे पण तुम्ही दुसरा फोटो घ्यायचा, जसे मी हा फोटो घेतला आहे तसं. तर याची लेअर इथंपर्यंत लावून घ्यायचे, बॅकग्राऊंड वगैरे कट करून घ्यायचे. तिथून रिमूव्ह बिगमध्ये जाऊन तुम्ही बॅकग्राऊंड वगैरे कट करून घ्यायचे आणि परत तुम्ही इथून ॲनिमेशनमध्ये जाऊन तुम्ही फ्लॅश 2 नावाचे ॲनिमेशन लावून घ्यायचे. ठीक आहे. नंतर काय करायचे इथून आपला जो काही व्हिडिओ असेल तर तो बनून जाईल. आता इथून मी हा ब्लॅक कलरचा व्हिडिओ डिलीट करून टाकतो आणि इथं बघू शकता आम्ही फोटो लावला होता तर इथून डिलीट करून टाकतो आणि आता बघू शकता आता आपला पूर्ण व्हिडिओ रेडी झालेला आहे. सिम्पली ते याच्या व्हिडिओवरती क्लिक करून इथून तुम्ही व्हिडिओची क्वालिटी तुम्हाला जशी पाहिजे तसे तुम्ही ठेवायचे. खालची रेस तुम्ही फुल वाढून घ्यायची. एक्सपोर्टवरती क्लिक करून सेव्ह टू डिव्हाइस या नावावरती क्लिक करून तुम्ही तुमचा हा व्हिडिओ सेव्ह करून घ्यायचा आहे. तर आपला आजचा व्हिडिओ हा जो व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा. नवीन असाल तर सबस्क्राईब करा. तर आता भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आपल्या चॅनलवरचे बाकीचे व्हिडिओ बघत राहा आणि अशाच प्रकारे आपल्या मराठी भाषेमध्ये व्हिडिओ एडिटिंग शिकत राहा.